नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे एकदम चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगाची मसालेदार भाजी. शेवग्याची शेंगा चवीला छान लागतात आणि आपल्या आहारासाठीही पौष्टिक आहेत. आणि त्यामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह आणि काही जीवनसत्वेही त्यामध्ये आपल्याला आपल्या आहारात घेतल्याने ते आपल्याला मिळतात. आपल्या शरीरासाठी चांगले आहेत ते. तर इथे मी पावशेर शेंगा घेतलेल्या आहेत. छान अशा गावरान शेंगा आहेत. त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि कट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून मी ते उकळवून घेणार आहेत. 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला ते उकळून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी मी मसाला तयार करणार आहेत. शेवग्याच्या शेंगा नियमित आहारात योग्य प्रमाणात घेतल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या हिरव्या भाज्यांचाही समावेश करणे चांगले आहेत. तर इथे आज मी घरगुती मसाले तुम्हाला दाखवतो. कांदा कट करून घेतलेले 2 मिडियम साईजचे आणि खडे मसाले आहेत. खसखस आहे, तेजपान आहे, दगडफूल आहे, लवंग आहे, मिरे आहेत आणि दालचिनी थोडीशी, खोबरं आहेत आणि हरभऱ्याची डाळ आहेत, लसूण, अद्रक आणि धने. हे सर्व मी कढईमध्ये टाकून आता भाजून घेणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर लाईक करा, कमेंट करा. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही मसाल्याची भाजी दाखवणार आहेत. इथे मी कांदा भाजून घेते. आता सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला थोडं तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा आहे. छान असा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे. आणि आता थोडंसं तेल टाकून मी खोबरं भाजून घेणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने भाजी बनवतात? मी अशा काळ्या मसाल्याची पण भाजी बनवत असते आणि शेंगदाणे घालून पण त्या पद्धतीने पण भाजी बनवत असते. खूप छान भाजी लागते. आता मी थोडंसं तेल टाकून धने पण भाजून घेणार आहेत आणि त्यामध्येच खडे मसाले आहेत ते पण मी त्यामध्ये भाजून घेणार आहेत. आपल्याकडे खडा मसाला असेल तो नक्की आवर्जून वापरा. खूप छान अशी घरगुती मसाल्याची भाजी तयार होते. मी थोडंसं तेल टाकून तेजपान, लवंग, दालचिनी, चक्रफूल, दगडफूल, लवंग हे सर्व मी ते भाजून घेतलेले आहेत. आणि ते डाळ भाजून घेणार आहेत हरभऱ्याची डाळ घातली की थोडंसं भाजी एकदम छान असं घट्टसर होते. म्हणून हरभऱ्याची डाळ नेहमी घालायची भाजी करताना आपण मसाल्याची. आणि हिरव्या मिरच्या पण मी भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकून. अद्रक, लसूण पण टाकायची त्यामध्ये नंतर. मी टोमॅटो नाही घातलेला आहे त्यामध्ये, तुम्ही टोमॅटो घालू शकता. खूप छान अशी भाजी, चवीला भाजी होते. नक्की करून बघा अशा पद्धतीने. तुम्ही कशा पद्धतीने भाजी बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते खसखस खूप ओढते तेलामध्ये टाकली की, म्हणून मी मिरच्या ते सर्व भाजून घेतल्या आणि थोडीशी खसखस पण त्यामध्ये भाजून घेतली आणि त्यामध्ये सर्व मसाला टाकला म्हणजे उडत नाही. या अशा पद्धतीने मी सर्व मसाला भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. अद्रक, लसूण ते सर्व त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. माझा व्हिडिओ कुठून बघतायत आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडता की नाही आवडता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे मी सर्व मसाला भाजून घेतलेला आहे. आणि मी इथे तुम्हाला शेवगा खाण्याचे फायदे पण सांगणार आहेत. शेवग्याच्या शेंगांमध्ये जीवनसत्वे आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामध्ये फायबर असल्यामुळे पचनासाठी उपयोगी ठरतात आणि शरीराला आवश्यक कॅल्शियम आणि लोह मिळण्यासाठी मदत होते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स पण असतात. रोजच्या आहारात भाजी म्हणून समावेश केल्यास पौष्टिक आहाराचा भाग बनू शकतो. तुम्ही शेंगांची भाजी किंवा शेंगांच्या सुकी भाजी किंवा त्याचं सूपही करून तुमच्या आहारामध्ये घेतलं तर ते पौष्टिक पर्याय म्हणून ठरू शकतात. आणि शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात पाणीचं प्रमाण असतं, त्यामुळे
ते आहारामध्ये नक्की समावेश करा. आणि इथे मी मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि इथे गरम मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा आणि एक चमचा लाल तिखट घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा हळद आणि दुसरा एव्हरेस्टचा मसाला घेतलेला आहे मी तो 1 चमचा घेतलेला आहे. सर्व मसाले मी आणि थोडासा हिंग घालून घेणार आहेत. पहिली हिरवी मिरची आणि खडे मसाले घातलेले आहेत म्हणून मसाले आपल्याला कमीच घालायचे आहेत. इथे मी हिंग घालून घेतलेला आहे आणि तेलामध्ये एकदम जास्त कडक तापलेलं तेल नाही पाहिजे, त्यामध्ये मी सर्व मसाला घालून घेणार आहेत म्हणजे असं छान तरी येते. आणि मसाला पण छान असं परतला जातो. सर्व मसाला मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहेत. माझी रेसिपीज आवडली तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. छान असा आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. एकदम छान अशा कवळ्या शेंगा घ्यायच्या आहेत आणि सर्व सीझनमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा भेटतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपल्या आहारामध्ये शेवग्याचा समावेश नक्की करावा. इथे छान असं मी मसाला परतून घेतलेला आहे. तेल सुटेपर्यंत एकदम छान असं सुगंध आणि वास येतो त्याचा. घरगुती खडे मसाले घातलेले आहेत तर एकदम छान असा वास येतो. घरगुती मसाले असेल तर तुम्ही नक्की वापर करा. अशा पद्धतीने मी सर्व मसाला परतून घेतला आणि त्यामध्ये शिजवून घेतलेले शेंगा त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी बनवू शकता, जास्त घट्टसर किंवा पातळ. मला बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी बनवायची होती म्हणून मी थोडंसं रस्सा त्यामध्ये जास्तच केला होता. आणि 5 मिनटं छान असं कमी गॅसवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. ही बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली, एकदम छान असं वास येत आहे. छान अशी चवीला भाजी झालेली आहे, ती तुम्ही अशी बघू शकता. तर मंडळी, रेसिपीज आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. इथे मी डिशमध्ये भाजी काढून घेणार आहेत आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालणार आहेत. तुम्ही गरमागरम पोळी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते. तुम्हीही नक्की करून बघा. आणि शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवताना शेंगा ताज्या आणि कोवळ्या घेतल्या तर भाजी अजून छान लागते. बघा मंडळी, आता भाजी किती छान आणि किती छान दिसत आहेत. तर रेसिपीज आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम घरगुती पद्धतीने घरगुती मसाल्यांची भाजी मी तयार केलेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा अशीच नवनवीन व्हिडिओसाठी आणि शेअर करायचं विसरू नका. असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कमेंट करा. माझे व्हिडिओ आवडता की नाही आवडता कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ सर्वांना.